हिंदूंवरती रोज अत्याचार होत आहेत तरी देखील आपण गप्प आहोत. मग आपले विश्वगुरु हे अत्याचार नुसते पाहत का बसलेले आहेत? माझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना विनंती आहे तमाम हिंदूंतर्फे की जसं आपण एका फोनवरती युक्रेनचं युद्ध थांबवलं होतं तसंच बांगलादेशमध्ये जे काही हिंदूंवरती अत्याचार होत आहेत त्याबद्दल आपण काहीतरी भूमिका घ्यायला पाहिजे, पावलं उचलायला पाहिजे. कारण इथे नुसतं बटेंगे कटेंगे फटेंगे वटेंगे असं करून काही उपयोग नाहीये. जिथे काही नाहीये तिकडे छाती फुगवून दाखवण्यात काही अर्थ नाहीये. पण जिथे अत्याचार होत आहेत त्यांना आपली धमक दाखवण्याची आज गरज आहे. आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहोत? कारण काल आमच्या खासदारांनी माननीय पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली होती पण त्यांना ती नाकारण्यात आली. कारण मी सांगितलं होतं की रितसर आपण जाऊन पंतप्रधानांना एक पत्र द्यावं आणि त्यांचे व्याप खूप आहेत. त्यांना खूप खूप देशांमध्ये फिरायचं असतं, जगभर फिरायचं असतं, भाषणं द्यायची असतात. तर कदाचित त्यांच्या नजरेत बांगलादेशामध्ये होणारे हिंदूंवरचे अत्याचार लक्षात आले नसतील, जसं मणिपूरचे आलेले नाहीत. तसंच हिंदूंवरचे अत्याचार बांगलादेशात होत आहेत, मंदिर जाळलं जाते, आणखीन काय काय होते संपूर्ण सगळ्या काय बातमी येत नाहीयेत. तर केंद्र सरकारने तात्काळ काय पावलं उचलणार आहेत हे स्पष्ट केलं पाहिजे. बाकीच्या चर्चा तूर्त एक दिवस बाजूला ठेवा आणि संसदेमध्ये बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरती अत्याचारांबद्दल केंद्र सरकारची नेमकी भूमिका काय आहे आणि आपण काय पावलं उचलणार आहोत. त्या सुरक्षित आहेत, त्या सुरक्षित आहेत. कुठलेले जे सारे गोरगरीब हिंदू आहेत ते मात्र हे त्यांनी सांगायला पाहिजे. आणि जसं बांगलादेशामध्ये इस्कॉनचं मला खरं म्हणजे आश्चर्य वाटलं, संतापही आलाय की दोन बातम्या, कदाचित ही मंदिरं एवढी महत्वाची नसतील त्यांच्यासाठी, पण ही कालची बातमी आहे सकाळ मधली. सिडकोचा डोळा, हे कुळांचे भूखंड कोणाला मिळणार? आता सध्या भूखंड कोणाला एकालाच मिळत आहेत. तर हा सुद्धा भूखंड जो आहे सिडकोचा हा सुद्धा त्यांनाच जाणार आहे का? आणि मंदिराचा जो काही भूखंड आहे तो त्यांना जाणार आहे का? दुसरा सामनाची बातमी आहे, ही सुद्धा मोठी बातमी आहे. गेल्या 80 वर्षापासून दादर रेल्वे स्टेशनच्या इथे असलेलं हमालानी बांधलेलं, जो हमाल कष्ट करतो त्या हमालानी बांधलेलं मंदिर गणपतीचं आणि हनुमानाचं हे भाजप सरकारने त्याला नोटीस पाठवली. ती नोटीस माझ्याकडे आहे की तुम्ही रेल्वेच्या जागेवरती अतिक्रमण केले 80 वर्षापूर्वी. 80 वर्षापूर्वीचं मंदिर हे पाडायला निघाले. मग तुमचं कुठे हिंदुत्व, कसलं हिंदुत्व आहे तुमचं? आम्हाला तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता तुम्ही हिंदुत्व सोडलं का, मग तुम्ही काय सोडलेलं आहे आता? ना तुम्ही आमच्या इथली मंदिरं वाचू शकत की तुमच्याच राजवटीमध्ये रेल्वे प्रशासन पाडतंय. सरकार आणि राज्य सरकार ढिंब आहे. सिडकोच्या मंदिरावरती कोणाचा तरी डोळा आहे त्या जमिनीवरती. बांगलादेशामध्ये मंदिर जाळलं जाते, हिंदूंवरती अत्याचार होत आहे, तरी सुद्धा गप्प बसणाऱ्यांचं हिंदुत्व नेमकं त्याची व्याख्यान, त्याचा आकार उकार तरी काय आहे हे मला एकदा त्यांच्याकडनं उत्तर मिळायला पाहिजे. म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना बोलवलं. कारण त्यांना आम्ही रितसर भेटीची मागणी केली होती, ती त्यांनी दिली नाही. म्हणून नाईलाजाने मला आपल्या माध्यमातून त्यांना हा प्रश्न विचारायला लागतोय. पहिल्यांदा आणि मग नेशन मिशन इलेक्शन आहे ते त्यांना फक्त इलेक्शन पुरतच त्यांचं हिंदुत्व बाकी आहे का? हिंदू त्यांना फक्त म्हणजे नुसती मत नाहीये, हिंदूंना भावना आहेत. त्याच्यामुळे वन नेशन इलेक्शन वगैरे ज्या काही गोष्टी आहेत ह्यांचं हिंदुत्व हे फक्त इलेक्शन पुरतच मर्यादित आहे का? हा सुद्धा प्रश्न आहे की हिंदू राहिले फक्त मतांपुरते एवढंच त्यांचं हिंदुत्व आहे का? तर त्याच्यावरती त्यांनी बोललं पाहिजे. हो, तसंच माझं म्हणणं आहे की यांचं हिंदुत्व हे मतांपुरतं आहे. फक्त हिंदूंची मतं पाहिजेत, त्यांना भयभीत करायचं, त्यांना घाबरवायचं, त्यांची मतं घ्यायची आणि आल्यानंतर स्वतःच त्यांची आता मंदिरं पाडायला निघाले ती लोक. मग यांचं हिंदुत्व कुठे? आता कुठे गेलं यांचं हिंदुत्व? म्हणजे आता मंदिरं कुठे सेफ आहेत? अगदी बांगलादेशात पण नाही आणि आपल्या मुंबईत पण नाहीयेत. म्हणजे एक आहे तो सेफ आहे, ते कुठे मंदिरं कुठे सेफ आहेत? फडणवीसांनी आताच एक विधान केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलंय. हे हिंदू इकॉनॉमीचं खरं तर मॉडेल आहे. कालचीच एक बातमी आहे की महाराष्ट्र देशामध्ये बेकारीत नंबर 1 वर आहे. ही कालची बातमी आहे.
आता त्याच्यामध्ये हिंदू आहेत की नाही हे कल्पना नाही, पण मी फडणवीसांना आता याच्यात घेतच नाही, कारण बांगलादेशाचा मुद्दा आहे आणि फडणवीसांना याबद्दल घेणार आहे की आपल्या मुंबईतलं मंदिर जे 80 वर्षापासूनचं हनुमानाचं मंदिर आहे, हमालांनी कष्टाने बांधलेलं आहे, तिथलं झाड बीड त्यांनी छान व्यवस्थित ठेवलेलं आहे, असं मंदिर पाडण्याचा फतवा निघतोय रेल्वे खात्याकडनं, तेव्हा फडणवीसांचं हिंदुत्व काय करते, भाजपचं हिंदुत्व काय करते? आता ती बातमी आहे ती नीट बघितली पाहिजे, कालची का परवाच्या सकाळमधली आहे की सिडकोच्या मंदिराच्या भूखंडावरती सुद्धा डोळा आहे, सिडकोचा डोळा आहे मंदिराच्या भूखंडावर। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।